निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कशा आहे तुम्ही? मस्त मस्त ताई. मी तुम्हाला अनुभव शेअर केला होता याच्या पहिले. हा आला ना तुमचा अनुभव? हो हो परत आलाय दुसरा. अच्छा अच्छा. हा सांगा ताई. झाले तरी स्वामीला माफी मागते. हा योग आल्याशिवाय काही सांगता येत नाही ना. अगदी बरोबर बरोबर. काय अनुभव आला ताई? मला ना ताई हा लग्नाला 2 वर्ष झाले ना. हा आणि आता आम्ही दोघं पण इंजिनियर, आता दोघं पण ड्युटी वाले ना. अरे बापरे. हो आणि तुमची ड्युटी पण हेवी असते बाबा. हो ना. 10-12 तासाची तुमची ड्युटी असते. 8च तास असते ताई. हो ना. पण ट्रॅव्हलिंग वगैरे टोटल धरूनच तुमचे 10-12 तास जातातच. हा बरोबर बरोबर. हा आणि मग काय झालं, आता 22 मेला 2 वर्ष होतील माझ्या लग्नाला. अच्छा अच्छा. हा हा तर 1 वर्ष तर बाबाचं लग्न वगैरे, आता एकूण एक मुलं बहीण म्हटल्यावर कसं आता हाऊस वगैरे असते ना. हो हो हो. मग त्यासाठी 1 वर्ष काय असं बाळ वगैरे असं मी काही प्लॅनिंग केलीच नव्हती. बरोबर. हा त्याचं पण 22 मेलाच म्हणजे डेट 22च काढली होती त्याची पण. माझ्या नंतर 1 वर्षानंतर त्याचं झालं. म्हणजे दोघांचं सोबत नाही करावं म्हणून त्याचं माझं लवकर आणि त्याचं नंतर केलं. हा हा. तर मग मला ना मग 1 वर्ष असं काही होऊ दिलं नव्हतं. नंतर दुसऱ्या वेळेस असंच मला 2 महिने पिरियड्स नव्हते आले. अरे बापरे. हा मग असं वाटलं की आहे असं वाटलं. हा मग हा वगैरे चेक केली तर काहीच दिसलं नाहीये. हा. आणि मग पिरियड्स पण येत नव्हते. माझ्या बॅक साईडला खूप दुखायचं. अरे बापरे. हा हा. खूप त्रास व्हायचा, बसायला गेलं ना मग टेन्शन, हे काय दुखायलं असं. आई गं. हो हो. आणि पिरियड्स पण येत नाही. एवढं टेन्शन मध्ये बापरे. मग मी गेले हॉस्पिटलला. हा तर मग नव्हतंच ना. सोनोग्राफी वगैरे केली तर नाही म्हणे, ती क्लिअर म्हणे, नाही म्हणे. अच्छा. आणि मग ठीक आहे, नाहीये तर नाही. मग मला पिरियड काय नाही. मग काय येत नाही. काय केलं, मला पिरियड्स यायच्या गोळ्या दिल्या. अच्छा. हा ठीक आहे, पिरियड्स यायच्या दिल्या तर दिल्या. मग मला कंटिन्यू 1 महिना ब्लडिंग चालूच होतं ताई. अरे बापरे. बंद होतच नव्हतं बघा ना. बापरे. आणि गोळ्या खाल्ल्या तर मग थांबायचं ना, थांबतच नव्हतं. अरे. आता माहित नव्हतं काय झालं होतं काय नाही. पण स्वामींनी सगळं व्यवस्थित केलं बघा ताई. झालं ना नॉर्मल. ताईला फोन केला होता, आपल्या महिला ग्रुपमध्ये नाही का ताई. हो हो हो. त्यांना कॉल केला. ताई म्हटलं असं असं मला प्रॉब्लेम होतोय म्हणलं. तर म्हटलं दवाखान्यात गेलं तरी पण हे असंच मला म्हणजे जास्त होतंय व कमी नाही होतंय म्हणलं. हा हा हा. बोलला एक काम कर म्हणे, तू स्वामीसमोर बस. आणि मी म्हटलं मला पिरियड चालून कसं बसू. नाही म्हणे, तू साईडला बसलं तरी चालेल म्हणे, फक्त देवासमोर बस म्हणे तू. आणि अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ शांत होईपर्यंत जप कर म्हणे. हा हा हा. मग मी काय केलं, अगरबत्ती शांत होईपर्यंत म्हणजे पूर्ण हे होईपर्यंत श्री स्वामी समर्थ पोटावर, आपला डावा हात पोटावर ठेवायचा आणि श्री स्वामी समर्थ जप केला. ताई माझं 2च दिवसात सगळं कमी झालं बघा. अरे वा. हो 2च दिवसात. आणि मग मी हो आणि टॅबलेट आणल्या होत्या ना, मग 30 दिवसाच्या परत तिनं म्हटली माझा कोर्स कम्प्लीट कर. मग मी टॅबलेट आणलेल्या परत रिटर्न केल्या. मी म्हटलं आता नको, मला नाही करायचंय म्हणलं. दवाखान्यात सगळं सोडूनच देणार म्हणलं. पूर्ण स्वामीवर विश्वास. आणि तसं पण मी पहिल्यापासून तर स्वामी सेवा करतेच ना. पण परीक्षा घ्यायची असेल स्वामीची माझ्याकडून आहे की नाही, झालं असेल असं काही, नाहीतर काहीतरी असं काहीतरी झालं असेल है की. बरोबर बरोबर. हा. त्याच्यामुळं मग मी एवढं, आणि मला जेवढे प्रॉब्लेम येतात ना, मी तेवढी झपाट्याने सेवा वाढवते. मला किती पण वेळ होऊ द्या, काही होऊ द्या, तरी पण मी वेळ काढते आणि स्वामीची सेवा करते. खूप छान ताई. मी शेअर करते.
हो रे. हा, श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.